नमस्कार. माझे नाव राजू रामदास तुते. मी पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. आज मी आपल्याला रिसर्च पेपर आणि आर्टिकल यामध्ये काय फरक आहे तो सांगणार आहे, किंवा आपण एखादं रिसर्च पेपर कसा लिहायचा याविषयी आपल्याला मार्गदर्शन माहिती देणार आहे. तर आपण लगेच आपल्या विषयाला सुरू करूया. मी एक ग्रंथालयशास्त्राचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मला वाटतं की सर्वांनी आर्टिकल आणि रिसर्च पेपर यामधला डिफरन्स समजला पाहिजे, किंवा एखादा रिसर्च पेपर जेव्हा आपण इयर रिव्ह्यू जर्नलला लिहितो तो कशा प्रकारे आपण लिहिला पाहिजे याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम आपण आर्टिकल बघूया. त्याला आपण मराठीतून लेख म्हणतो. तर आर्टिकल जर म्हटलं तर आर्टिकल हे एक विषयावर सखोल अशी माहिती, किंवा तुम्हाला जी माहिती ती तुम्ही लिहितात, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक टायटल टाकून त्याच्याविषयी खाली त्याची संपूर्ण माहिती देतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंट्रोडक्शन, प्रस्तावना, उद्दिष्ट, हायपोथेसिस, ऑब्जेक्टिव्स, त्याच्यानंतर गृहीतके, किंवा मग कुठलीही प्रकारची रिसर्च मेथड यामध्ये नसते. हे एक जस्ट आपल्या एक आर्टिकल म्हणून आपण लिहितो. ते जर आपण रिसर्च पेपर जर लिहायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपण जो एखादा विषय निवडतो त्याविषयी आपले ऑब्जेक्टिव्ह काय, आपले उद्दिष्ट काय. जनरली आपण रिसर्च पेपरमध्ये जर बघितलं तर 3 आर्टिकल आपण लिहिले पाहिजे. ती रिसर्च पेपरमध्ये आपण 3 ऑब्जेक्टिव्स जनरली, किंवा त्यापेक्षा जास्त घेतली तरी चालतं. त्यानंतर त्या ऑब्जेक्टिव्हवरचे आपण काय हायपोथेसिस, गृहीतके टाकणार आहे तेही यामध्ये लिहिले पाहिजे. त्यानंतर आपण कुठली संशोधन पद्धत, रिसर्च मेथड वापरणार आहे त्याबद्दल आपण आपल्या रिसर्च पेपरमध्ये नमूद केलं पाहिजे. तसेच कुठली मेथड, डाटा ॲनालिसिस, जर तुमचा रिसर्च पेपर डाटा ॲनालिसिसचा असेल, स्टॅटिस्टिकल असेल, कुठली स्टॅटिस्टिकल मेथड वापरली, कुठली म्हणजे आपण काय म्हणतो त्याला स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये कुठली पाय चार्ट या SPSS कुठलं सॉफ्टवेअर वापरून तुम्ही कुठली टेस्ट वापरली, टी टेस्ट असेल ते नमूद केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे शेवट आहे त्याचं आपण कन्क्लुजन आणि सजेशन, आपलं पूर्ण रिसर्च पेपरचं काय कन्क्लुजन आहे, सजेशन आहे, हे असे मांडले पाहिजे. जे एखादा आपण रिसर्च पेपर लिहितो तेव्हा आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आपले ऑब्जेक्टिव्स, हायपोथेसिस, रिसर्च मेथडॉलॉजी, त्याच्यानंतर तुमचा जो पेपरचा टायटल आहे त्याचं ब्रीफ आलं पाहिजे. त्यानंतर तुमचं कन्क्लुजन, सजेशन, शेवटी रेफरन्सेस, हे पूर्ण आपण डिटेल टाकले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अजून एक गोष्ट मी नमूद करतो, हा जे विषयाचा भाग नाही पण एक अवांतर म्हणून, एक मॅगझिन आणि जर्नल्समध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला इथे नमूद करणार आहे. जर्नल्समध्ये जनरली आपण रिसर्च पेपर पब्लिश होतो. म्हणजे जर्नल्समध्ये जो मी आता तुम्हाला फॉर्मॅट सांगितला की रिसर्च पेपरचा अबस्ट्रॅक्ट, कीवर्ड, इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस, तुमची रिसर्च मेथडॉलॉजी, तुमचं डाटा कलेक्शन्स, त्यानंतर तुमचा टायटल आहे त्याचा ब्रीफ, त्याच्यानंतर कन्क्लुजन, सजेशन, रेफरन्सेस, या प्रकारचा जो फॉर्मॅट असतो तो आपण जर्नल्समध्ये पब्लिश करतो. जर्नल्समध्ये जे पिरियॉडिसिटी राहते जर्नलची ती काही मंथली राहते, त्यानंतर काही क्वार्टरली राहते, हाफ इयरली राहते, इयरली राहते. जे अशा प्रकारचे जे असतात त्याला जर्नल्स आपण असं म्हणतो. आणि मॅगझिनची पिरियॉडिसिटी राहते, पण मॅगझिनमध्ये आपण जनरली बघितलं तर रिसर्च पेपरही पब्लिश करतात. नॉदर दॅन रिसर्च पेपर तिथं जास्तीत जास्त आर्टिकल दिसतात आपल्याला. मॅगझिनमध्ये जास्त जाहिराती पण आपल्याला दिसतात. तेच एखादं स्टँडर्ड रिसर्च
जर्नल असेल तर त्यामध्ये जाहिराती आपल्याला दिसत नाही. काही काही जर्नल्सला आपल्याला प्लॅकरिझमही करावं लागतं. सर्वांना माहिती आहे आता आपलं 10% आत असलं तर आपला पेपर ॲप्रूव्ह होतो. तर अशा प्रकारे आपण जेव्हा एखादा रिसर्च पेपर लिहितो तर तो कशाप्रकारे आपण लिहिला पाहिजे हे याविषयी मी नमूद केलेलं आहे. धन्यवाद.